वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणं हे प्रत्येक लोकप्रतिनिधीचं कर्तव्य आहे असं राज्यघटना सांगते। मात्र जेव्हा मंत्रीच भूतखेत, आत्मा आणि मुक्तीच्या गोष्टी जाहीर व्यासपीठावरून करू लागतात तेव्हा त्याची दखल घेणं भाग असतं। संभाजीनगर महापालिकेच्या एका कार्यक्रमामध्ये भाषण करताना मंत्री महोदयांनी आत्मे, कब्रस्तान आणि आत्म्यांच्या मुक्तीची भाषा करत हशा पेकवला। त्यामुळे आपल्या मंत्र्यांना झाले तरी काय असा प्रश्न सर्वांनाच पडला। पाहूया याचाच आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट। सणाचा हा भाग असल्यामुळे इथलचे सगळे आत्मे कधी कधी तुम्हाला डिचवतात आणि तुम्ही त्याच्यामुळे बेचैन होतात असं माझं समज आहे। कब्रस्तान, आत्मा आणि मुक्तीची भाषा करणारे हे आहेत राज्याचे सामाजिक न्याय मंत्री आणि संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट। विषय आहे संभाजीनगर महापालिकेच्या नव्या इमारतीचा। संभाजीनगर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाच्या एका कार्यक्रमात बोलताना शिरसाट थेट भूताखेतांवर घसरले। पालिकेची नवी इमारत का हवी हे प्रशासनाला पटवून देताना त्यांनी अंधश्रद्धेला असं खतपाणी घातलं। खरं तर या महानगरपालिका ग्रहण लागण्याचं कारणच असं आहे की इथं सगळे मुर्दे काढायचे। सणाचा हा भाग असल्यामुळे इथलचे सगळे आत्मे कधी कधी तुम्हाला डिचवतात आणि तुम्ही त्याच्यामुळे बेचैन होतात असं माझं समज आहे। महाराष्ट्रात सध्या अशोक खरात प्रकरण जोरदार गाजत आहे। महाराष्ट्रातले सुशिक्षित आणि श्रीमंत लोक त्याच्या जादूटोण्याला कसे बळी पडले याचं अनेकांना आश्चर्य वाटतंय। आता हे कमी की काय म्हणून थेट राज्याचे मंत्री देखील भूताखेतांची आणि आत्म्याची भाषा बोलू लागले। आत्म्यापासून सुटका मिळवण्यासाठी महानगरपालिकेच्या इमारतीची जागा बदलण्याचा सल्ला अधिकाऱ्यांना देऊ लागले। त्याच्यातून आता मुक्ती आपल्याला पाहिजे असेल तर ही बिल्डिंग चांगल्या ठिकाणी करा। एक चांगलं शहर हे झालं पाहिजे, यासाठी या आत्म्याला सुद्धा सुटका मिळेल आणि तुम्हालाही सुटका मिळेल। म्हणून चांगली बिल्डिंग झाली पाहिजे। फंड तुम्हाला पाहिजे असेल तेवढा देण्याची ताकद आमच्यात आहे। सरकार तुमच्या पाठीशी आहे। शिरसाटांच्या या विधानाचा MIMनं चांगलाच समाचार घेतलाय। शिवाय महानगरपालिकेच्या नव्या इमारतीसाठी जागाही सुचवली आहे। अच्छा, 30-35 वर्ष मला असं वाटतेच की हेच नेते जे आहे ना त्या महानगरपालिकेमध्ये बसायचे। आता मोठे नेते झालेले आहे तर त्यावेळी कब्रस्तान त्यांना दिसलं नाही होतं का? ठीक आहे, मीही त्यांच्याशी हे सहमत आहे की ही जागा अपुरी पडत आहे। आपल्या N12 मध्ये जिथे या लोकांनी गुजरातची कंपनीला आणून तिथे कचऱ्याचा डिपो आणलेला आहे, ते कचऱ्याचा डिपो हटवा आणि तिथे एक चांगली महानगरपालिकाची खूप मोठी भव्य इमारत तिथे उभी करा। मीही या नेत्यांना समर्थन करणार याच्या बाबतीत। तर पालकमंत्र्यांच्या अंधश्रद्धा पसरवणाऱ्या विधानाचा अन्नीसनं समाचार घेतलाय। महाराष्ट्र आणि म्हणून आम्ही मध्यवर्ती म्हणून अशी ठामपणे भूमिका मांडतोय तर त्यांनी जे वक्तव्य केलंय त्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीनंच डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या खुनानंतर अनुसरण नावाचा कायदा अस्तित्वात आलेला आहे आणि त्या कायद्याची त्यांनी पायमल्ली केली आहे। म्हणून असं जर ते करत असेल तर त्यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा द्यायला पाहिजे, हे आमची मागणी असणार आहे। जादूटोणा प्रतिबंधक कायद्यातील कलम 3 नुसार सार्वजनिक व्यासपीठावरून अंधश्रद्धेचा प्रसार आणि प्रचार करणं हा गुन्हा आहे। मात्र संभाजीनगरमध्ये अशी वक्तव्य करणारे महाशय हे खुद्द कॅबिनेट मंत्री आहेत। त्यांचे हे महान विचार ऐकून त्याला दाद देणारे श्रोते हे पालिकेचे अधिकारी आहेत आणि या सर्वांच्या हातात पुरोगामी महाराष्ट्राचं भवितव्य सुरक्षित आहे असा सर्वसामान्य जनतेचा विश्वास आहे। आता या विश्वासाला श्रद्धा म्हणायचं की अंधश्रद्धा हे तुम्हीच ठरवा। ब्युरो रिपोर्ट, ABP माझा। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।